माझ्यासोबत सध्या बोलण्यासाठी आहेत राज्याचे माजी मंत्री, शिवसेनेचे नेते जयप्रकाश मुंदडा, डॉक्टर क्यातमवार जे काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये आले होते, त्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार सविता क्यातमवार यांनी जो आहे तो अपक्ष अर्ज भरला आहे, परंतु त्याआधी त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मागितली होती। आपल्यासोबत सविता क्यातमवार आहेत। ताई, मला सांगा, तुम्ही शिवसेनेकडून उमेदवारी मागितली होती नगराध्यक्ष पदासाठी, परंतु त्यानंतर अपक्ष अर्ज भरला, परंतु त्याही आधी एक ट्विस्ट घडला मधल्या काळामध्ये, आपण भाजपकडून देखील उमेदवारी मागितली होती। काय घडलं होतं? सुरुवातीला मी शिवसेनातर्फे आणि अपक्ष असे दोन्ही फॉर्म भरले होते, पण शेवटच्या दिवशीपर्यंत AB फॉर्म आला नाही मला शिवसेनेचा, त्याच्यामुळं माझा अपक्ष फॉर्म राहिला। आणि त्या दरम्यान BJPनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केला की तुम्हाला तिकडून मिळालं नाही तर आमच्याकडून आम्ही देऊ शकतो अध्यक्षपदासाठी फॉर्म। मग मी अर्धा तास आधी परत फॉर्म भरला BJPतर्फे। बरं। आणि दुसऱ्या दिवशीच कळालं की तिथूनही मला तिकीट नाकारलं गेलेलं आहे, म्हणजे शिवसेनेतर्फे पण मिळाला नाही AB फॉर्म, आणि हे देतो म्हणूनही त्यांच्यातर्फे मला दिला गेला नाही, त्याच्यामुळे मी हा अपक्षाचा फॉर्म ठेवला। बरं, आपल्यासोबत सविता क्यातमवार यांचे पती आहेत डॉक्टर क्यातमवार साहेब। तुम्ही काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये आला होतात की तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना राजकारणात संधी मिळावी शहराचे काम करण्यासाठी, परंतु शिवसेनेने देखील ती संधी दिली नाही। त्याच वेळा तुम्ही भाजपला देखील विचारणा केली, तिकडून देखील झालं नाही। आता काय भूमिका आहे, असं का घडलं? तेच सांगतो मी की असं घडण्यामागे काहीतरी राजकीय षडयंत्र आहे, कोणाची तरी खेळी आहे की जेणेकरून माझी भूमिका गेल्या 6 महिन्यापासून नगराध्यक्ष पदाला उभा राहणार हे पूर्ण वसमत जनतेला माहीत आहे, परंतु इथले जे राजकीय मंडळी आहे किंवा कोण जे खेळी करते त्यांना माहीत आहे की बाबा डॉक्टर क्यातमवार साहेबांना नगरपालिकेमध्ये येऊ द्यायचं नाही, म्हणजे निवडणुकीला उभा राहण्याच्या अगोदरच त्यांचा पत्ता कसा कट करता येईल यांचे खेळ ह्या चाललेले आहेत। त्याचं कारणच असं आहे की नगरपालिकेत आम्ही गेल्यानंतर आम्ही एकतर वसमतची सुधारणा करणार आणि वसमतचा कारभार, वसमत नगरपालिकेचा कारभार पारदर्शकता तिथे ठेवणार, हे माझी भूमिका आहे। हे जनतेला माझा स्वभाव माहीत आहे, जनतेला माझा सेवेचा भाव माहीत आहे, कारण डॉक्टर म्हणून मी इथे सेवा करत आहे। त्याच पद्धतीने मी नगरपालिकेमध्ये फक्त स्वार्थासाठी जात नाही तर जनतेच्या सेवेसाठी जात आहे। जे काही आपल्याला विकासासाठी निधी येईल त्याचा वापर पारदर्शकता ठेवून मी वापरणार आहे। कदाचित त्यामुळे त्यांना हे डॉक्टर क्यातमवार साहेब नगरपालिकेत येऊ द्यायचे नाहीत म्हणून ह्या खेळी चालत आहेत असं मला वाटतं। ह्यांचं म्हणणं आहे की काहीतरी षडयंत्र आहे, आणि आपल्यासोबत आता बोलण्यासाठी आहेत डॉक्टर जयप्रकाश मुंदडा साहेब। तुमचे सहकारी जे ते म्हणतात की काहीतरी षडयंत्र आहे, काय नेमकं षडयंत्र घडलंय? षडयंत्र आता तिथं शोधण्याची बाब आहे खरं म्हणजे। आम्हाला एवढंच माहीत आहे की आमच्या जिल्हा प्रमुखांनी शिवसैनिकाचे AB फॉर्म इथं शिवसैनिकाकडे पाठवले नाही, ही आमची शोकांतिका आहे। बाकी षडयंत्र घडायचं, ज्या पक्षाचा AB फॉर्म द्यायचे असतात त्या पक्षाच्या जिल्हा प्रमुखानं फॉर्म नाही पाठवले, हे असं रेअर घटना आहे, हे सत्य घडलंय का? हे सत्य घडलं आहे म्हणून तर सगळे आमचे जे उमेदवार फॉर्म भरले ते अपक्ष राहिले ना, त्यांना AB फॉर्म मिळालंच नाही। म्हणजे तुम्ही म्हणताय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणजे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे जिल्हा प्रमुख आहेत, तुम्ही त्यांच्यावरती आरोप करताय? मी आरोप करत नाही, हा त्यांचं काम होतं की AB फॉर्म हे शिवसैनिकाला पोहोचती करायचं आहे, मला नाही, शिवसैनिकापर्यंत पोहोचायला पाहिजे ते त्यांनी पोहोचती केलेच नाहीत ना, म्हणजे हा आरोप नाही, केले नाही म्हणून केले नाही म्हणतो आम्ही, करूनही जर आम्ही म्हणलं असतं केले नाही म्हणजे मग तो आरोप झाला असता। परंतु मला वाटतं काही नगरसेवकाच्या पदाच्या उमेदवारांना फॉर्म मिळाले, तसे उमेदवार आहेत? हो, आमच्या हे नंतर म्हणजे आम्हाला माहिती मिळाली की राष्ट्रवादीच्या आमदारांनी काही नगरसेवक पदासाठी 4-5 नगरसेवकासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्यांना बोलवून शिवसेनेचे AB फॉर्म दिले, म्हणजे हे काय कधी महाराष्ट्रात कधीच घडलं नसेल हे 50 वर्षात। जाऊ द्या की एका पक्षाच्या आमदारांनी दुसऱ्या पक्षाचे AB फॉर्म दिले, इथं आमचा तालुका प्रमुख आहे, शहर प्रमुख आहेत, बाकी पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडे फॉर्म येऊन त्यांनी जर तसं केलं असतं तर गोष्ट वेगळी होती, पण तसं काही झालं नाही। राष्ट्रवादीच्या आमदाराकडे AB फॉर्म, म्हणजे लोक शहरात असं म्हणाले की बाबा आता शिवसेनेमध्ये काही जीव राहिला नाही, राम राहिला नाही,
कारण म्हणजे माणूस नाही ना, फॉर्म वाटायला माणूस नाही इथं, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे राष्ट्रवादीचे राज्यातले कुठले आमदार आहेत ते? आमच्या वसमत शहराचे, वसमत मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार. त्यांच्याकडे किती फॉर्म दिले असं तुमचं म्हणणं आहे? आता जेवढ्या लोकांनी मिळाले तेवढे फॉर्म आले असतील. जवळजवळ शिवसेनेच्या 5 उमेदवारांना त्यांनी फॉर्म म्हणजे त्यांना मिळाले. आणि 2 असे आम्हाला जे कळाले ते 2 अशा लोकांना मिळाले की ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. हे आम्हाला कळालेली माहिती आहे. मग हे सगळं तुम्ही जिल्हा प्रमुखांना किंवा आणखी वरिष्ठांना कोणाशी चर्चा केली आहे का, बोललात का याविषयी? मी ही घटना सगळी वरिष्ठांना म्हणजे आमचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना ही सगळी घटना जाऊन प्रत्यक्षात बोललो आहे. बरं, मग आता त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर काय त्यांचे काय सूचना आहेत, काय आदेश आहेत? त्यांनी असंच सांगितलं की जे काही आपले कार्यकर्ते ज्यांनी फॉर्म भरले होते, EB फॉर्म मिळाले नाहीत, त्यांना तुम्ही शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करा. मग आता इथं तुम्ही जे म्हणताय, आता किती ते उमेदवार आहेत, कोण उमेदवार आहेत ते जे तुम्ही शिवसेना पुरस्कृत म्हणून लढणार आहात? पुरस्कृत, येस, करेक्ट. किती उमेदवार आहेत ते अशी? ते जवळजवळ 15 उमेदवार आहेत. आणखी 1-2 येण्याची शक्यता आहे, पण ऑलरेडी 20च्या जवळजवळ उमेदवार होते आमचे. म्हणजे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि इतर 20 उमेदवार हे शिवसेना पुरस्कृत करणार असं तुमचं अपक्ष उमेदवारांना? येस, बरोबर, एकदम बरोबर आहे. नक्कीच. आपण जर पाहिलं तर ही राज्यातील वेगळ्या प्रकारची घटना मिळाली गेल. जसं माजी मंत्री शिवसेनेचे नेते यांनी एक आरोप म्हणा किंवा त्यांचं असं माहिती आहे त्यांच्याकडे की त्यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी राष्ट्रवादीच्या एका आमदाराला जे आहे ते वसमत शहरातील नगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांची ज्यांच्या कार्यकर्त्यांसाठी जे EB फॉर्म दिले ते त्यांच्याकडे दिले असं त्यांचं म्हणणं आहे. आणि यातूनच हे सगळं नाट्य घडल्याचं जे चित्र आहे ते वसमत नगर परिषदेमध्ये घडलं आहे. आणि राज्यातली मला वाटतं की पहिली नगर परिषद म्हणावी की या नगर परिषद निवडणुकीच्या या दरम्यान जे आहे ते एवढ्या प्रकारच्या नाट्यमय घडामोडी घडल्यात. आणि आता मग साहेब तुम्ही म्हणताय पुरस्कृत लढणार, हे नक्की आहे का लढणं सर्व? कारण आता असं आहे की शिवसेनेची राष्ट्रवादी युती आहे इथं. मी सांगतो युती कोण, आम्ही म्हणत नाहीत. आम्ही एवढे आता पुरस्कृत लढवणार आहोत. आमची राष्ट्रवादीची पहिल्यापासून स्वबळावर लढवण्याचंच होतं, म्हणून आम्ही 30 फॉर्म भरले ना. जर युती असती तर आम्ही 30 फॉर्म भरले नसते, बसून चर्चा केली असती सगळ्यांनी. स्वबळाचा आमचा नारा होता आणि म्हणून इथं युतीचा काही प्रश्न नाही. आता हे काही लोक आपल्या मनानेच म्हणाले युती आहे, हे आहे. ज्याला 5 फॉर्म मिळाले 5 जणांना ते म्हणत असतील आता युती आहे, कारण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे त्यांनी, ही त्याच्या मागची त्यांची भावना असेल. पण आता शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांचं काम करतील की नाही काही गॅरंटी नाही. नक्कीच. आपण जर पाहिलं तर शिवसेनेचे कार्यकर्ते आता हे काम करतील का नाही माहीत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आणि वसमत नगर परिषदेमध्ये एकीकडं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती असल्याचं म्हणतायत आणि त्याचबरोबर आता जी ही नगरसेवक पदाची अर्ज भरलेली लोक आणि नगराध्यक्ष पदाचे हे उमेदवार हे सर्व शिवसेना पुरस्कृत असतील असं जे आहे ते माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी स्पष्ट केले. त्यामुळं आता येत्या काळामध्ये नेमकं या राजकीय घडामोडी आणखी काय घडतील हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, वसमत, हिंगोली.